मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सुद्धा तुफान पाऊस बरसतोय। काल रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाची तुफान अशी बॅटिंग सुरू आहे। वडाळा, दादर, परेल, वांद्रे, चेंबूर, अंधेरी, कांदिवली, बोरिवली या सगळ्या परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय। वडाळा, दादर, परेल हा सगळा परिसर मुंबई शहराचा। वांद्रे, अंधेरी, कांदिवली, पश्चिम उपनगर, चेंबूर, पूर्व उपनगर या सगळ्या परिसरामध्ये पाऊस बरसतोय। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या मुंबईकरांना अखेर दिलासा मिळाला। अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। दादर परिसरात पावसाचा जोर अधिक आहे, तर दादरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसतोय। घाटकोपर, विक्रोळी, भांडूप भागात सुद्धा मुसळधार पाऊस होतोय। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। तर मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। अनेक भागांमध्ये संततधार सरी कोसळत असून रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र दिसतंय। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला असून नागरिकांना दैनंदिन प्रवासादरम्यान अडचणींचा सामना मात्र करावा लागतो आहे। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा यांच्याशी बोलूया। शिल्पा, तुम्ही आता मुंबईच्या नेमक्या कोणत्या भागामध्ये आहात? तिथे नेमकी काय परिस्थिती आहे? आपल्या पाठीमागे सुद्धा पाणी साचल्याचं दिसतंय। शिल्पा, खरंय विक्रांत, मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे। दादरचा जो स्टेशन आहे त्या स्टेशनच्या अगदी हक्केच्या अंतरावर आहे आणि माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर गुडघाभर पाणी साचलेलं पाहायला मिळतंय आणि याच पाण्यातून नागरिक वाट काढताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर 4 व्हीलर आहेत, 2 व्हीलर आहेत, या गाड्या इथून जाताना पाहायला मिळतात। अनेक गाड्या बंद देखील पडलेल्या आहेत आणि समोरच जर पाहिलं तर ही घरं जी आहेत त्या घरांमध्ये आता पाणी साचेल। जर असाच 2 ते 3 तास संततधार पाऊस सुरू राहिला तर समोर पाहतोय गेटच्या आतमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि समोर जर पाहिलं तर गुडघाभर पाणी साचलेलं आहे। दादरचा तो ब्रिज आहे, त्याचबरोबर इतर ठिकाणी जरी आपण पाहिलं तर झाडं देखील कोसळलेली आहे। मुंबई महानगरपालिकेने दावा केला की 100% नालेसफाई केलेली आहे, मात्र पहिल्याच पावसात आपण पाहतोय मुंबईची तुंबईच झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गुडघाभर पाण्यातून ह्या गाड्या बाहेर पडत आहेत। अनेक ज्या सोसायट्या आहेत त्यांच्या गेटच्या आतमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। हवामान विभागाने विक्रांत अंदाज वर्तवलेला आहे की 3 तास मुसळधार पाऊस मुंबई शहरासह ठाण्यामध्ये बरसू शकतो आणि जर 3 तास संततधार मुसळधार पाऊस आला तर मुंबई पाण्याखाली जाणार की काय अशी भीती आता मुंबईकरांमध्ये निर्माण झालेली पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेमध्ये आता महापौर आहेत, नगरसेवक आहेत, सत्ताधारी आहेत, तरी देखील मुंबई शहराची तुंबई पहिल्याच पावसात झाल्याचं पाहायला मिळते। आपण दादर असेल, परेल असेल, वडाळा असेल, अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे, मानखूर असेल, चेंबूर असेल, अशा प्रत्येक ठिकाणी अगदी असंच गुडघाभर पाणी साचलेलं पाहायला मिळते। हा जो समोरचा बस स्टॉप दिसतोय तो बस स्टॉप देखील पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। समोरून जर पाहिलं तर दादर स्टेशनच्या बाहेर नागरिक पडतायत, कामावर जाणारे नागरिक आहेत ते बाहेर पडत असताना त्यांना इथून कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाहीये, कारण इथून गाड्याच जात नाहीयेत, त्यामुळे त्यांना पायी प्रवास करावा लागतोय। पायातून गुडघाभर पाणी साचले, त्या पाण्यातून ही वाट काढावी लागत आहे। विक्रांत, हा पाऊस जर सतत असाच दिवसभर पडत राहिला तर मुंबई शहराच्या अजून काही सखल भागांमध्ये पाणी साचेल। अनेक ठिकाणी गाड्या पडलेल्या आहेत, झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि त्या झाडांमुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। मात्र मुंबई महानगरपालिका अजूनही 100% नालेसफाई झाल्याचा दावा करत आहे। मात्र हा खरोखर 100% नालेसफाई झाली का? मुंबई शहरातली अनेक ठिकाणची जी झाडांची छाटणी होती ती झाली का? हे पहिल्याच पावसात आपल्याला विक्रांत पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी मुंबई महानगरपालिका पहिल्याच पावसात अपयशी झाल्याचं पाहायला मिळते। विक्रांत, खरंय शिल्पा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे केलेले दावे हे फोल ठरताना आता दिसत आहेत। तुम्ही जोडलेला राहा, आणखी एका बातमी संदर्भात आपल्यासोबत बोलायचं आहे। पावसामुळे वाशी ठाणे ट्रान्स हार्बर रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। कोपरखैरणे ते तुर्भे स्थानकादरम्यानचा पट्टा असुरक्षित घोषित करण्यात आलाय। रुळाखालील खडी वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। ट्रान्स हार्बर अप आणि डाऊन दोन्ही मार्गिका बंद करण्यात आल्या आहेत। प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेची माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ट्रान्स हार्बरवरील सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे हाल होत आहेत। पहिल्याच पावसात मध्य रेल्वेचा सुद्धा बोजवारा उडालेला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। दादर ते माटुंगा दरम्यान रुळांवर पाणी साचलेलं आहे। मध्य रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा पावसामुळे उशिराने सुरू आहे। सकाळच्या गर्दीत प्रवाशांचे हाल होत आहेत। दादर रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसाचा रेल्वे प्रवाशांना फटका बसतोय।
मुंबईतल्या पावसामुळे दादर रेल्वे स्टेशन प्रभावित झालेलं आहे. आपण हे दृश्य पाहू शकतो. रुळांवर पाणी आलेलं आहे, पटरीवर पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होतोय. रेल्वेची वाहतूक ही मंदावलेली आहे. रेल्वेच्या वाहतुकीचा वेग हा मंदावलेला आहे. मुंबईकरांसाठी महत्त्वाची अशी बातमी आहे. हवामान विभागानं पुढील 2 तास मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. काही ठिकाणी जोरदार सरींसह विजांच्या कडकडाटाचीही शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. पुढील 2 तास मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं मुंबईकरांना अलर्ट केलेला आहे. शहरासह उपनगरामध्ये सुद्धा जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आपल्या प्रतिनिधी शिल्पा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपण शिल्पा यांच्याशी बोलूया. शिल्पा, मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालाय. पाऊस आल्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे. मात्र दरवर्षी मुंबईकरांच्या नशिबी जे असतं तेच याही वर्षी मांडून ठेवलेलं आहे. रेल्वेवर परिणाम झालेला आहे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे, घरात पाणी शिरतंय, पाणी तुंबतं आहे. मुंबईकरांच्या नशिबी दरवर्षीचेच हाल आहेत. शिल्पा, विक्रांत, मुंबईकर हा प्रत्येक पावसाळ्यामध्ये देवाकडे प्रार्थना करतो की मुंबई शहरात पाणी साचू नये यासाठी, कारण स्वतःचा जीव आणि मुंबई शहरामध्ये वावरत असताना अनेक ठिकाणी जो सामना करावा लागतो पावसाळ्यात, तो त्याला प्रत्येक पावसाळ्यात येऊ नये अशीच अपेक्षा असते. मात्र आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका प्रशासन जे आहे किंवा मुंबई महानगरपालिकेतले आत्ताचे सत्ताधारी जे आहेत ते दरवर्षी पावसाळ्यात अपयशीच ठरत असल्याचं पाहायला मिळतंय. या वर्षी देखील मुंबई शहरामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. सखल भाग जो आहे त्या सखल भागात पाणी साचले. हवामान विभागाने 2 तास मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. नागरिकांना सतर्क केलेला आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आव्हान देखील केलेलं आहे. मात्र मुंबईकर हा कामासाठी सकाळीच बाहेर पडतो आणि आज देखील मुंबईकर सकाळी बाहेर पडला त्यावेळी त्याला आपली वाट जी आहे ती गुडघाभर पाण्यातूनच काढावी लागली. माझ्या पाठीमागचा जो हा परिसर दिसतोय तो पूर्ण जो रस्ता आहे तो पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतोय. दादरचा परिसर आहे, वडाळ्याचा आहे, चेंबूरचा आहे, मानखुर्दचा आहे, अशा प्रत्येक परिसरामध्ये पाणी साचलेलंच आपल्याला पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये आता महापौर सत्ताधारी असताना देखील मुंबई शहरात अगदी पहिल्याच पावसामध्ये 7 ते 8 तास रात्रीचा हा पाऊस झालेला आहे आणि याच पावसात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता जे नागरिक आहेत ते नेमके मुंबईकर शहरात मुंबई महानगरपालिकेचे महापौर असतील किंवा जे प्रशासन आहे त्यांना नेमका कशा प्रकारे जाब विचारतंय हे पाहणं महत्वाचं असेल. मात्र आपण जर पाहिलं तर रेल्वे देखील विस्कळीत झालेलं पाहायला मिळते. विक्रांत, रेल्वे सेवा जी आहे ती ट्रान्स हार्बरची ती देखील विस्कळीत झालेली आहे, कारण अनेक रेल्वे पटऱ्या ज्या आहेत तिथे पाणी साचलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा रेल्वेची जी वाहतूक आहे ती देखील विस्कळीत झाल्यामुळे पुन्हा एकदा एकीकडे रस्त्यावर गुडघ्याभर पाण्यातून वाट काढावी लागते तर दुसरीकडे रेल्वेच खोळंबली असल्यामुळे कामावर वेळेत पोहोचणं देखील त्यांच्यासाठी शक्य नाहीये. त्यामुळे आता इथून पुढे हा पाऊस सुरू राहणार आहे असाच आणि वेळोवेळी मुंबईकरांना अगदी अशाच प्रकारचा सामना करावा लागणार आहे. आपण जर पाहिलं तर एकीकडे मुंबईकर वेगवेगळ्या सुविधा मुंबई महानगरपालिकेकडून घेत असताना कमी सुविधा दिल्या तरी चालतील मात्र चांगल्या दर्जाच्या सुविधा द्या अशा अनेक वेळा विनंत्या करत असतो. काही ठिकाणी तक्रारी देखील केलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत, नालेसफाई व्यवस्थित झाली नाही म्हणून. मात्र आपण जर पाहिलं तर एकीकडे मुंबई शहरात गुडघाभर पाणी साचलेलं पाहायला मिळते. रस्त्यांवर अनेक रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत, ब्रिजच्या खाली देखील पाणी साचलेलं आहे, अनेकांच्या घरात पाणी गेलेलं आहे. आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ज्या मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते रेल्वे ती देखील आता विस्कळीत झालेली आहे. ट्रान्स हार्बर लाईन जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. विशेष म्हणजे आता तिथून जाणारे जे प्रवासी आहेत ट्रेननी त्यांना मात्र पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागतोय. मात्र पर्यायी मार्गाने देखील जाणं शक्य नाहीये, कारण अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलेलं आहे. ज्या गाड्या आहेत 4 व्हीलर किंवा टॅक्सी रिक्षा असेल त्या देखील बंद पडतायत. जी बेस्ट बसची सुविधा आहे किंवा इतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या बस आहेत त्या देखील वेळेत पोहोचत नाहीत का तर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल किंवा संबंधित जे प्रशासन आहे ते नेमकं काय उपाययोजना राबवतंय, मुंबईकरांना आता यातून कसं वाचवतंय हे पाहणं महत्वाचं असेल. विक्रांत, अगदी खरं आहे शिल्पा. आता काय उपाययोजना राबवल्या जातात, मुंबईकरांना कशा प्रकारे वाचवलं जातं आणि महत्त्वाचं म्हणजे आधी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता नगरसेवक आहेत, आता महानगरपालिकेमध्ये महापौर आहेत. त्यामुळे प्रश्न मुंबईकर विचारू शकतील, मुंबईकरांना प्रश्न विचारता येतील. मुंबईकर प्रश्न विचारतायत का हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी.
दादर रेल्वे स्टेशन जवळील दादर टीटी या परिसरामध्ये झाड कोसळलं. झाड कोसळून एका वाहनाचं नुकसान झालेलं आहे. दादरमध्ये झाड कोसळल्यामुळे एक जण जखमी झालेला आहे. दादरचा टीटी परिसर हा रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई बाहेर जाणाऱ्या खासगी वाहनं असतील किंवा मग एसटी बसेस असतील, या सगळ्या वाहनांची ये जा ही या परिसरातून होत असते आणि त्यामुळं हा परिसर रस्ते वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. मात्र त्याच परिसरामध्ये झाड कोसळलेला आहे. एका वाहनाचं नुकसान झालेलं आहे. एक व्यक्ती जखमी झालेला आहे आणि वाहतुकीवर सुद्धा या सगळ्याचा परिणाम होतो आहे. पहाटे 4:45 वाजता झालेली घटना आहे ती. ड्रायव्हर आमचे आले होते इथं. पूर्ण मुंबईमध्ये पाणी तुंबल्यामुळं ना ती गाडी जायला कुठे रस्ता नव्हता, म्हणून त्यांनी गाडी पार्किंग केली होती. तर न कळत त्यांना माहित नव्हतं की झाड पडेल म्हणून, पण गाडी इथं पार्किंग केल्यामुळे ते झाड पडलं तेव्हा ते गाडीमध्ये झोपले होते. इथे येणारे जाणारे जे रहिवासी होते त्यांना काच फोडून त्यांनी बाहेर काढलेलं आहे. ही गाडी माझीच आहे, ते माझे ड्रायव्हर आहेत नासिर मोहम्मद करून. आता गाडीचे कसं काय करायचं माहित नाही, पण गोंधळ काय गव्हर्नमेंटने काय सहायता केली तर बरं होईल. 4:45 बजे हो गया. क्या कर रहे थे आप यहाँ पे? सो गया था अंदर उसमें. तो कितने बजे झाड़ गिरा? 4:45 को ही गिरा है. कैसे गिरा, क्या हुआ? मैं रात को 1 बजे आया, गाड़ी इधर लगाया और वो जब नींद लग गया था तो झाड़ गिर गया एकदम पूरा. त्याच्यामध्ये कोण जखमी वगैरे? थोड़ा बहुत मार लगा सा है इधर, बाकी वो गिलास तोड़ के मेरे को निकाला है उसमें. कोणी काढलं का? पोलिसवाल्यांचे? पुलिस वाले ने, जो इधर रास्ते वाले लोग ने निकाला. तर मुंबईमध्ये सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे. मालाड पूर्वेत असलेल्या कोकणी पाडा परिसरामध्ये घरांमध्ये पाणी शिरलंय. मुंबईत अपुऱ्या नालेसफाईचा नागरिकांना थेट फटका बसतोय. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नालेसफाईची कामं अपुरी राहिल्याचा फटका नागरिकांना बसत असून काही ठिकाणी घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. मालाड पूर्व इथं असलेल्या कोकणीपाडा परिसरात सुद्धा घरांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे. काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या पावसानं रस्ते जलमय झालेत. एपीएमसी मध्ये आलेल्या व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली आहे. नवी मुंबईमध्ये कालपासून सलग 15 तास पाऊस सुरू आहे. काल संध्याकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. सानपाडा स्टेशन बाहेर आता पाणी साचलेलं आहे. प्रवाशांची स्टेशन परिसरामध्ये कसरत होते. नवी मुंबईमध्ये काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतं. तिकडे वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. वसई विरार शहरामध्ये रात्रभर पडलेल्या पावसानं रस्ते जलमय झालेत. पहिल्याच पावसात रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलेलं आहे. पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल यामुळे झालेली आहे. शाळकरी मुलांसह मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल. दृश्य आपण पाहू शकतोय. दुचाकीला ढकलत नेण्याची वेळ वसई विरारकरांवर आलेली आहे. गुडघाभर पाणी रस्त्यावर साचलंय. रस्ता दिसतच नाहीये, त्यामुळे त्याला रस्ता म्हणण्यापेक्षा तलाव म्हणणं अधिक योग्य ठरेल अशी परिस्थिती. कल्याणमध्ये सुरू झालेल्या पहिल्याच दमदार पावसामध्ये बिर्ला कॉलेज रोडवर मोठी दुर्घटना घडली आहे. भलं मोठं झाड अचानक कोसळून रस्त्यालगत उभ्या असलेल्या 4 दुचाकी वाहनांचं नुकसान झालंय. त्यापैकी 2 दुचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पावसाच्या आगमनाचा आनंद व्यक्त करणाऱ्या कल्याणकरांमध्ये या घटनेनं आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पहिल्याच पावसामध्ये झाड कोसळून मोठं नुकसान झाल्यानं आगामी 3 महिन्यांच्या पावसाळ्यात आणखी अशा घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नागरिकांनी धोकादायक झाडांचं तातडीनं सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करावी अशी मागणी केली. मुंबईमध्ये पहिल्याच पावसामध्ये
मिलीमीटरची सेंचुरी झाली आहे. मुंबईत रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत 184 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. मुंबईच्या उपनगरामध्ये मागील 10 तासात 190 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. मुंबई शहरामध्ये 184 मिलीमीटर, मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये 154 मिलीमीटर, मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये म्हणजे वांद्रे ते दहिसर या परिसरामध्ये 190 मिलीमीटर इतका पाऊस बरसलेला आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतला पाऊस आपण पाहतोय. मुंबई शहरामध्ये 184 मिलीमीटर, सर्वात कमी मुंबई पूर्व उपनगरामध्ये 154 मिलीमीटर, मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये 190 मिलीमीटर इतका पाऊस बरसला. रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि दादरमध्ये तर पाऊस कोसळतो असं पाहायला मिळतं. तर जागोजागी खऱ्या अर्थानं पाणी साचलंय. तर लोकांना दादर स्टेशन परिसरात आता मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी तर आहेच, मात्र लोकांना इथं आता चालत दादर स्टेशन गाठावं लागत आहे. मोठ्या प्रमाणावर लोक याच पाण्यामधून खऱ्या अर्थानं रस्ता काढत आता खऱ्या अर्थानं इथं दादर स्टेशनकडे येतात. जसं दादर स्टेशनचा हा परिसर जिकडे हिंदू कॉलनी पण जिकडे पाणी मोठ्या प्रमाणात साचलंय. आपण या हॉटेलच्या बाहेर बघू शकतो. तो चित्र आहे की पाणी मोठ्या प्रमाणात वॉटर लॉगिंग जे आहे ते आता इकडे सुरू झालंय. कुठल्याच गाड्या ज्या सर्व आपल्या टॅक्सी किंवा बस असेल ते आता इथपर्यंत येत नाही. तर लोकांना इथूनच खऱ्या अर्थानं चालत आपल्या रस्ते ऑफिसपर्यंत जावं लागतं आणि हे चित्र आता इकडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. दादर स्टेशन परिसरात आपण आहोत आणि दादर टीटी पासून ते हिंदू कॉलनीपर्यंत पाणी मोठ्या प्रमाणात असलेलं पाहायला मिळतंय. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाऊस पडलेला आणि मुसळधार दादरमध्ये रात्रीपासून पडतो आणि हे चित्र आता पाहायला मिळतंय. श्रेयसान पुढारी, मुंबई. आणि ही जी आकडेवारी समोर आलेली आहे मुंबई शहर, पूर्व उपनगर, पश्चिम उपनगरामधल्या झालेल्या पावसाची, किती मिलीमीटर पाऊस झालाय त्या संदर्भातले अधिकचे तपशील देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत आहेत. शिल्पा. विक्रांत, आपण जर पाहिलं तर कालपासूनच मुंबई शहरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. रात्रीपासून संततधार पाऊस सुरू होता. आता 190 मिलीमीटर पाऊस हा मुंबई शहरामध्ये पडलेला मुंबई महानगरपालिकेने माहिती दिलेली आहे आणि हा जर सतत असाच पाऊस पडत राहिला तर यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये पाणी टंचाईची समस्या ही भेडसावत होती. पावसाची आवश्यकता होती. उकाड्याने नागरिक हैराण झालेले होते. मात्र सकाळच्या सत्रात जो हा पाऊस पडलेला आहे रात्रीपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत त्याची ही माहिती समोर आलेली आहे. 190 मिलीमीटर हा पाऊस पडलेला आहे. अजून देखील यामध्ये वाढ होऊ शकते कारण अजूनही शहर असेल किंवा उपनगर असेल यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे. मध्येच जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. अजूनही ढगांचा काळोख आपल्याला पाहायला मिळतोय. ढगांचा गडगडाट पाहायला मिळतोय आणि या ढगांच्या गडगडामध्ये काळोखामध्ये पावसाच्या जोरदार सरी या मुंबई शहरामध्ये बरसत आहेत. त्यामुळे एकीकडे मुंबईकरांना पहिल्याच पावसात दिलासा मिळाल्याचा पाहायला मिळतोय. विक्रांत, धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी. तिकडे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यासह जळगाव तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या परिसरामध्ये आतापर्यंत पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या. मात्र आता पावसानं हजेरी लावल्यानं पाचोरा तालुक्यासह जळगाव तालुक्यामध्ये पेरण्यांना वेग येईल. गोंदिया शहरात आलेल्या दमदार पावसामुळे रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळालं. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामांना आता गती मिळणार आहे. अक्षरशः जून महिन्याचा शेवट होत असताना बऱ्याच दिवसांपासून उकाड्यापासून नागरिक हैराण झाले. दमदार पावसाच्या हजेरीनं वातावरणामध्ये आता गारवा निर्माण झाला असून शहरातील जवळपास सर्वच रस्ते जलमय झाले. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या काही वेळामध्ये रस्ते, शेतशिवार आणि सखल भाग पाण्याखाली गेला असून परिसराला जलमय स्वरूप प्राप्त झाले. जारकरवाडी परिसरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. शेतशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं परिसर जलमय झाला. पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
अमरावतीकर ज्या पावसाची आतुरतेनं वाट पाहत होते त्या मान्सूननं अखेर दमदार हजेरी लावली। दुपारनंतर अचानक काळ्या ढगांनी आकाश व्यापलं आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। शहरासह ग्रामीण भागात सुद्धा पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात आणि त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला। दुसरीकडे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून खरीप हंगामातील पेरण्यांना आता वेग येण्याची आशा व्यक्त केली जाते। वर्ध्याच्या तळेगाव परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। तर जोरदार आलेल्या पावसामुळे राहत्या वस्तीमध्ये पाणी साचलं। सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावलेली आणि त्यामुळे चिंतेत असणारा शेतकरी पावसामुळे अखेर सुखावला आहे। कृष्णा नदीतून पाणी उपशावर निर्बंध लावल्यामुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडले होते। अखेर सांगली मिरज या शहरासह जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। पोलादपूरमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे। वरुणराजाच्या दमदार आगमनामुळे बळीराजा सुखावलेला आहे। हवेत गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। दरम्यान मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरणामुळे महामार्गावरच पाणी साचतंय। महामार्गालगत सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे शहरातील नागरिकांमधून आता तीव्र संताप व्यक्त केला जातोय। महामार्ग प्रशासनाकडून यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। तिकडे नाशिक शहरामध्ये पहिल्याच पावसाने शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं अपूर्णच आहेत आणि त्यामुळे शहरामध्ये सर्वत्र वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या तर खोदलेले रस्ते आणि त्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागते।